पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीर दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला मोर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू काढून टाक भीती. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत अशा एका व्यक्तीसोबत जिने ऑलमोस्ट एकाच वर्षाच्या आत फायनल सिलेक्शन मिळवलं. एक वर्ष बॅच सोबत अभ्यास आणि अभ्यासासोबत पहिल्याच वर्षात नोकरी. इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक चांगला जॉब मिळाला. इंजिनिअरिंग टेक्स्टाईलमधून इंजिनिअरिंग झालं. मुंबईसारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक चांगला जॉब मिळाला. प्रेस्टिजियस जॉब होता. 4.5 लाखाचं पॅकेजही होतं. पण जॉबमधून सॅटिस्फॅक्शन नाही आहे. इथं आपल्याला आपली ग्रोथ दिसत नाही आहे आणि ग्रोथ दिसत नाही म्हणून भविष्यात लाईफ लॉंग आपल्याला काहीतरी जॉब स्टेबिलिटी सिक्युरिटी असावं असं एखादं सेक्टर निवडावं. आणि मग निवडलं बँकिंग सेक्टर. का निवडलं, कशा पद्धतीने बँकिंगची तयारी केली या संदर्भात आपण एकदा तिच्याकडून समजून घेऊयाच. पण त्यापूर्वी जसं एकाच वर्षात 4 वेगवेगळ्या पोस्ट. पहिली IBPS क्लर्कच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया. दुसरं IBPS POच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँक. तिसरं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर. SBI क्लर्क कन्फर्म फायनल सिलेक्शन होईल म्हणून 4थी पोस्ट सांगितली. आणि 5वी पोस्ट SBI POची पण मेन्स दिली तर ऑलमोस्ट तिथेही फायनल सिलेक्शन होईल. तर अशी एक व्यक्ती जिने पॉझिटिव्हिटीच्या जोरावर एका वर्षात कशा पद्धतीने अभ्यास करून यश मिळवलं आज तिच्याकडून आपण समजून घेऊया. तर रेणुका, पहिल्यांदा तुझं सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. थँक्यू आणि स्वागत. थँक्यू सर. चालेल, तर एकदा तुझ्याबद्दल सर्वांना सांगशील? माझे नाव रेणुका रामेश्वर भवर. मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे राहते. म्हणजे तसं हातनी गाव आहे पण चिखली तालुका आहे. 10वीपर्यंतचं शिक्षण मी चिखली येथे पूर्ण केलं. नंतर मी 11वी-12वीसाठी संभाजीनगरमध्ये आले. नंतर CET थ्रू माझा ग्रॅज्युएशनसाठी मुंबई येथे नंबर लागला. ICT कॉलेज होतं. देन कॅम्पस प्लेसमेंट थ्रू माझं सिलेक्शन झालं होम टेक्स्टाईल कंपनीमध्ये, लुमटेक्स एक्सपोर्ट्समध्ये. तिथे मी 7-8 महिने जॉब केला. देन मला वाटलं की म्हणजे मी त्या जॉबसाठी म्हणजे तो जॉब तेवढं सॅटिस्फॅक्शन नव्हतं त्या जॉबमधून. मला असं नेहमी वाटायचं की मी त्याच्यापेक्षा जास्त खूप काहीतरी करू शकते, डिझर्व जास्त करते. सो मी तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी त्या दरम्यान डिसाईड केलं होतं की मी कॅटची प्रिपरेशनसाठी प्रिपेअर करते. तेव्हा मी कॅटचं प्रिपरेशन जॉब चालू असताना स्टार्ट केलं होतं. मी 1 महिना ते प्रिपरेशन केलं. बट देन आय रिअलाइज की जॉब आणि अभ्यास असं एकत्र नाही होऊ शकणार. सो मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. देन 7-8 महिने मी केलं. बट मी घरीच होते त्या दरम्यान. सो अभ्यास काही एवढा नव्हता माझा. देन एक्झाम दिली बट त्यात अपयश आलं मला. सो नंतर पुढचं काही कळत नव्हतं की काय करावं काय नाही. आणि म्हणजे माझ्या घरच्यांना, पप्पांना आधीपासून वाटायचं की मी बँकेमध्ये जावं, म्हणजे बँकिंग करावं आधीपासून वाटायचं जेव्हा मी 10th मध्ये होते तेव्हापासून. सो देन ते म्हटले की तू एकदा ट्राय का नाही करत. मग मी ठरवलं की मी सरांकडे आले. फर्स्ट ऑफ ऑल माझा भाऊ पण होता आधी प्रिपरेशन करायचं बँकिंगचं. त्याचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं होतं पुण्यामध्येच. तर त्यांनी ते झाल्यानंतर बँकिंगचे क्लासेस इकडे केले. देन त्यामुळे सरांची ओळख होती आधीपासूनच. बट आर्थिक परिस्थितीमुळे थोडंसं त्याला ते सोडावं लागलं बँकिंगचं प्रिपरेशन. सो त्यांनी मला गायडन्स केलं की सरांकडे जा वगैरे. क्लासेसचं म्हणजे रिझल्टही चांगला होता आणि बाकी बऱ्याच ठिकाणी विचारल्यानंतर कळलं की एकमेव पर्याय सारथी होता. सो मी सरांकडे आले आणि सरांनी सांगितलं की तू 2 नावेमध्ये बसू नको, तू एकच स्टार्ट कर. तू बँकिंगचं प्रिपरेशन स्टार्ट करते तर बँकिंगच कर, मग ते सोडून दे बाकीचं जे झालं ते मागे. सो मी बँकिंगचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. त्यानंतर मी मागे वळून बघितलं नाही कधी. जे काही डाऊट्स होते ते मी सरांकडे येऊनच म्हणजे
सांगायचे सरांना की सर मला असं वाटतंय, असं इन्सिक्युअर फील होतंय किंवा मार्क्स येत नाही आहे, जे काही होतं ते मी सरांकडेच येऊन बोलायचे आणि आज रिझल्ट आला आहे. सो थँक्स टू यू सर फर्स्ट ऑफ ऑल. थँक्यू व्हेरी मच. रेणुका, ॲक्च्युली इंटरव्ह्यू चालू व्हायच्या अगोदर तिला बोलता येत नव्हतं आणि आता तिने एवढ्या प्रश्नांची उत्तर दिली की मला पुढे प्रश्न विचारायला प्रश्नच नाही आहेत. म्हणजे मी तिला पुढचा प्रश्न विचारणार, तू बँकिंगकडे कशी आलीस वगैरे वगैरे, आपण जे नॉर्मली विचारतो. पण जसं मी बाजूला आपला शिव बसला, त्या शिवला मी सांगितलं की थांब, तिला बोलणं चालू करू दे, ती थांबत नाही, ती पोरगी कॉन्फिडंट आहे. आणि मला असं वाटतं की आत्मविश्वास आपला खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं तिनं ते आत्मविश्वासाच्या बळावरच मिळवलं. कारण जसं ती आता नॉर्मली आपले कसं आपली मुलं जेव्हा पर्सनली भेटायला येतात, मुलांचं कसं असतं की सर मला ना अदर स्टेटमध्ये नाही जायचं आणि मला अदर स्टेटमध्ये जॉब नाही करायचं. तिने 8 महिने तामिळनाडूमध्ये जॉब केला. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तिचा जो जॉब होता, तिची जी कंपनी आहे ती ऍक्च्युली तामिळनाडू बेस आहे आणि तिने तिकडे 8 महिने जॉब केलाय. आता लोकेशनमुळे तिने जॉब सोडलाय अशातला काही भाग नाही, फ्युचर ग्रोथ दिसत नाही म्हणून तिने जॉब सोडलाय. तर हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं खूप अत्यावश्यक आहे आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी तुझ्यामध्ये पहिल्यापासून होत्या. आणि बऱ्याच गोष्टी आहेत तिच्याकडनं शिकण्यासारख्या, वडिलांकडनं शिकण्यासारख्या आहेत. जसं की ती 10th मध्ये असताना वडिलांचं विजन होतं की तू बँकिंग करावं. मोठा भाऊ आहे तिचा, मोठा भाऊ जुना स्टुडंट आहे आपला, तर त्याने पहिल्यांदा सांगितलं की बाबा तू सरांना जाऊन भेट. तोही हुशार होता, पण ॲक्च्युली जसं त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीमुळे त्यालाही प्रायव्हेट बँक जॉईन केला, ICICI मध्ये त्याने काही वर्ष जॉब केला. असो, बाकी पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपण, पुढच्या गोष्टींकडे बोलूया. जसं तू खूप प्रश्नांची उत्तर देऊन टाकल्या, तर पुढच्या प्रश्नांकडेच आपण बोलूया की बॅच जेव्हा तू चालू केली, विजय आता बॅच 1 ला होतीस, तर जानेवारी 2024 मध्ये तुझी बॅच सुरू झाली, जानेवारी 2024 मध्ये, मागच्या वर्षी. तर तेव्हापासून मग काय तुझं टार्गेट होतं, कशा पद्धतीने तुझं माइंडसेट होतं जेव्हा बॅच जॉईन केली, की मला नेमकं काय करायचंय? कारण कसं असतं, जोपर्यंत आपलं जो काही टार्गेट नाही तोपर्यंत आपण, मला असं वाटतं ते कुठल्याही दिशेला जाणारी नाव आहे, तिला एक प्रॉपर डायरेक्शन आवश्यक आहे. तर तू कसं तुझं टार्गेट होतं? मी आधी जो अभ्यास केला तेच माझं म्हणजे त्याच ठिकाणी चुकलेलं होतं की मला प्रॉपर गायडन्स मिळालं नाही तेव्हा. सो मी आधी ठरवलं की मी ऑफलाईन बॅच घेईल, कारण की इथे आल्यानंतर इथलं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे, बरेच कॉम्पिटिटंट दिसतात आपल्याला, मुलं दिसतात. येस. सो मी इकडे येऊन बॅच करण्याचा निर्णय घेतला आणि बॅचच्या वेळी माझं फर्स्ट विजन हे होते की आता निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं आहे आपल्याला, की कुठलेही निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येता कामा नये की ज्यामुळे आपण पूर्णपणे डिस्टर्ब होऊ किंवा आपलं म्हणजे अभ्यास विचलित हो अभ्यासापासून. आपलं विजन क्लिअर होतं की मला माझा अभ्यास करायचा आणि लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असं होतं. सो कुणाचं म्हणजे कुणाच्या गॉसिपमध्ये किंवा कुणाच्या काही चर्चेमध्ये मी कधीच इन्व्हॉल्व नाही झाले. आणि बॅच चालू असताना मी प्रिपरेशन असं केलं की बॅच चालू असताना मी पूर्णपणे फोकस्ड होते की बॅचचा होमवर्क कम्प्लीट झाला पाहिजे आणि एकही डाऊट बॅच चालू असताना असं एकही डाऊट राहायला नको की हा आपला टॉपिक क्लिअर नाही आहे किंवा हे आपल्याला येत नाही आहे. कारण प्रीचा अभ्यास क्लिअर असल्याशिवाय आपण मेन्स स्टार्टच करू शकत नाही. मेन्सचा बेसच पूर्ण प्रीवर डिपेंड असतो. येस, पूर्ण पाहिजे. सो मी पूर्ण बॅचचं स्टडी करायचे, म्हणजे होमवर्क पूर्ण करायचे बॅच चालू असताना. अँड देन माझं असं असायचं की बाकीचे लोक जे करताय, म्हणजे मी जानेवारीमध्ये बॅच स्टार्ट केलेली होती, जूनमध्ये एक्झाम्स होते. सो बाकीच्या लास्ट इयरपासून काही 2 वर्षांपासून मुलं प्रिपरेशन करतात, 3 वर्षांपासून मुलं प्रिपरेशन करतात. सो ते आपले कॉम्पिटिटंट आहे, तर त्यांच्यासोबत आपल्याला एक्झाम द्यायची. येस, नवीन जे असतात ते तर असतातच, पण त्यांच्यासोबत तर मी होते. माझा जेवढा अभ्यास तेवढा त्यांचाही असायचा. पण बाकीचे जे होते लास्ट इयर एक्झाम देणारे किंवा 2 वर्षापासून मेन्स निघत नाहीये, प्री निघत नाही, असे त्यांचा ऑलरेडी खूप जास्त अभ्यास असायचा आपल्यासोबत आणि ते नाही म्हटलं तरी आपल्याला एक्सेप्ट करावंच लागणार होतं. स्वतःला असं हुशार समजून नाही जमत. सो मी त्या दिशेने म्हणजे जास्त फोकस केला की आपण त्यांच्या एवढा अभ्यास असण्यासाठी आपल्याला काय, म्हणजे आपलं कुठे कमी पडतोय आपण. मी जे काही होतं ते सरांसोबत येऊन डिस्कस करायचे की सर आता मी या स्टेजला आहे, सपोज मला हे येत नाही आहे, तर मी नेक्स्ट स्टेप काय घ्यावी, काय स्टार्ट करावं, कसलं प्रिपरेशन स्टार्ट करावं असं. म्हणजे तिचं एकदम असं समराईज जर करायचं म्हटलं तर बॅचचं होमवर्क पूर्ण करणं हे पहिलं टार्गेट. सेकंड थिंग की कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कातून दूर राहून गॉसिपिंग मध्ये नाही पडायचं, आपल्या कामाशी काम ठेवायचं. उगाच तुझं काय चाललंय, तुला किती स्कोर येतोय, तुला हे जमतंय का, तुला कमर्शियल जमतंय का, तुला इंग्लिश अवघड जातंय का, या गॉसिपिंग अजिबात नाही. कंपॅरिझन कधीच नाही, कंपॅरिझन पण नाही आणि गॉसिपिंग पण नाही. तिसरी गोष्ट, हेल्दी कॉम्पिटिशन व्हावं आणि मलाही विद्यार्थ्यांसोबत कम्पीट करायचंय हा एक टार्गेट ठेवून मला बॅचच्या सोबत आणखी ॲडिशनली काय करता येईल. फॉर एक्झाम्पल जसं आता DI चालू आहे,
तर मागचे जे टॉपिक संपले त्याचं रिव्हिजन चालू असं तिचं म्हणणं आहे की मी माझं होमवर्क तर करायचेच, पण होमवर्क सोबत ऍडिशनली वेळ मिळाला मग मी मागचं रिव्हिजन पण चालू ठेवायचे. याने थोडासा मला असं वाटतं तो टाइम जो आहे बॅच चालू असताना मी एक एक्स्ट्रा तुम्ही इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता की मेंटरशिप ग्रुपचा. जेव्हा की आमची बॅच चालू होती आणि तुम्ही सांगितलं होतं की अजून तुमची लेवल नाहीये, तुम्ही करू नका, बट मी तेव्हा स्टार्ट केलेलं होतं की मी 1 डे 1 PDF स्टार्टचा करेलच. सो जेव्हा माझं प्रीचं झालं होतं कम्प्लीट, बॅच कम्प्लीट झाली तोपर्यंत माझं म्हणजे होता बेस की झाले माझं एवढं प्रीचा स्कोर आता येतोय जेमतेम. तर मी तेव्हा मेन्सचं स्टार्ट केलं. सो मी मेन्सचं जेव्हा स्टार्ट केलं त्या दरम्यान आम्हाला आय थिंक 1 मंथचा गॅप दिलेला होता. सो तेव्हा आम्ही पूर्ण प्रीचं जे काही बॅकलॉग होतं ते पूर्ण क्लिअर करून टाकलं एका महिन्यामध्ये, रिझनिंगचं वगैरे सगळंच. आणि मग नंतर मी मेन्सची पूर्णपणे तयारी स्टार्ट केली. जे काही क्लासमध्ये होतं ते मी तेव्हा पण स्टडी केलं. आता असं होतं ना की प्रीचे बॅचेस तर मुलं व्यवस्थित करतात कारण की त्यांना कळतं हे सगळं शिकवलेलं, कन्सेप्ट क्लिअरिटी. मेन्स मध्ये एक फोबिया आहे की यार मला प्रीस नाही कळत, मी मेन्स कसं समजेल. तर तू मेन्सची बॅच ड्रॉप केली होतीस पहिल्यांदा की सलग बॅच केलीस? मी कधी असं म्हणजे विचारच नाही केला की मला येत नाहीये. मी हा विचार केला की मला येत नाहीये तर काय येत नाहीये, म्हणजे अनालिसिस केलं तर कळतं की आपला बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये. सो मी जेव्हाच्या तेव्हा तो बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे की जेणेकरून मला नेक्स्ट मॉक मध्ये तो क्वेश्चन मी अटेम्प्ट करू शकते. सो मी अशी कधीच म्हणजे भीती बाळगली नाही मनात की मला येत नाहीये, माझं कसं होईल किंवा काय, माझं क्लिअरच नाहीये, मला प्लीज येत नाही तर मेन्स कशी करू, असं कधीच नाही केलं. मी जे येतं ते शिकत गेलो, जे नाही येत ते इम्प्रोवाइज करत गेलो. बरोबर. मग मेन्सची बॅच तू पूर्ण केलीस नंतर, प्री नंतर मेन्सची बॅच पूर्ण केली. तर स्पेसिफिकली मेन्सचा आता चला ठीक आहे, बरेच जण मेन्सची बॅच करतील, पण मग मेन्सची बॅच केल्यानंतर मग मेन्सचा पुढची स्ट्रॅटेजी कशी होती, मेन्सचा अभ्यास कसा केलास? मेन्सची जी बॅच होती ती मी म्हणजे जो होमवर्क द्यायचे त्यात तुम्ही एकही डाऊट ठेवायचे नाही. रोज PDF द्यायचे आणि क्लासमध्ये पूर्ण PDF आपण सॉल्व्ह करून घ्यायचे. सो माझा एकही डाऊट राहायचा नाही. आणि मग त्याच दरम्यान मी नवीन ज्या PDF होते मेन्सच्या मेंटरशिप ग्रुपच्या वगैरे ते मी सॉल्व्ह करायचे. आधी नाही व्हायचं माझ्याकडून सॉल्व्ह, म्हणजे मी सरांकडे पण गेले होते की सर माझ्याकडून आता मेन्सचं म्हणजे स्टार्ट केलंय बट मला होतच नाहीये, येतच नाहीये माझं. बऱ्याच लोकांकडून असं होतं, बरेच लोक मलाही डाऊट्स विचारतात, पण मी म्हणते की सरांना जाऊन विचारा, सरांपेक्षा बेटर कोण सांगू शकतं. सो मी तेव्हा ते केलं. अँड देन सरांकडे गेले होते परत, तर सरांनी सांगितलं होतं की तू आता बस झालं PDF, आता सेक्शनल मॉक स्टार्ट कर म्हणून. सेक्शनल मॉक स्टार्ट केल्या तेव्हा कळायचं की आपला हा टॉपिक क्लिअर नाही आहे किंवा अजून प्रॅक्टिसची गरज आहे. सो मी म्हणजे मी असं टॉपिक वाईज कधीच प्रॅक्टिस नाही केली सर. मी मिक्स PDF घ्यायचे किंवा मिक्स मॉक म्हणजे मॉक स्टार्ट करून टाकायचे. मला किती मिनिमम मार्क्स आले तरी मी एक्सेप्ट करायचे की मला एवढे मार्क्स येतात, नाही कधीच नाही. आणि माझं एक होतं की म्हणजे जोपर्यंत स्कोअर येत नाहीये तोपर्यंत मी मॉक देतच राहायचे. येस. मग दिवसाचे 5 मॉक होतील, 4 मॉक होतील, 6 मॉक होतील, मी विचार नाही करायचे. सर सांगतात नेहमी की तुम्ही म्हणजे कॅपॅसिटी एवढी थकून जातात तुम्ही की 2 मॉक सॉल्व्ह कर, मेंटॅलिटी. हा, तर ते सर का सांगतात कारण की आपली मेंटॅलिटी बनते की माझ्याकडून होत नाहीये, मला कमी मार्क्स येत आहे तर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो की आपण नाही करू शकत असं. बट माझं रिव्हर्स होतं माझं की नाही, मला होत नाहीये तर मला करूनच दाखवायचं. स्कोर येत नाही तोपर्यंत कंटिन्यू देत राहील. हो, असं होतं माझं. चांगलं इगोर घ्यायची. हा, एक्झाम मध्ये नाही घेतलं, म्हणजे प्रिपरेशन स्टार्ट करायचे तेव्हा आपण तयारी करतोय त्यावेळेस आपण त्या गोष्टी इगोर घेतल्या पाहिजे. हो, घ्यायलाच पाहिजे की माझ्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तर का सॉल्व्ह होत नाही. जसे की रिझनिंगचे सर सांगतात की जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पझल घेऊन बसायचं, तसं मी केलंय. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास. बरं, बढिया. चला, मेन्स मग सेक्शनल टेस्ट. मग आता सेक्शनल टेस्ट द्यायला लागली हळूहळू, पहिल्यांदा तिथेही तोच प्रॉब्लेम येत असेल, क्वेश्चन्स कमी सुटत असतील? हो, लिटरली म्हणजे 5 मार्क 10 मार्क असं म्हणजे स्टार्ट केलंय मेन्सचं. सुरुवातीला असंच होतं, पण एक होतं की टेस्ट झाल्यानंतर मी प्रॉपर अनालिसिस करायची त्याची की जे क्वेश्चन सोपे होते बाकी लोकांकडून सुटले मग माझ्याकडून का नाही सुटले असं वगैरे मी प्रॉपर अनालिसिस करायचे आणि बघायचे की कुठे माझं चुकतंय, कुठे मी कमी पडतीये हे. अच्छा, आता हे झालं इथपर्यंत शिकण्याच्या फेज मध्ये. आता बऱ्याच गोष्टी असतात, स्पीड वाढत नाही, पण त्याला तू अगोदरच सांगून दिलं की मी अगोदर प्रॅक्टिस केली मग नंतर टेस्ट देणं चालू केलं, स्पीड वाढली ऑटोमॅटिकली. मेन्सही झालं बऱ्यापैकी. जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट पहिल्या दिवसापासून चालू केला होतास, म्हणजे सर तर आपण तर लेक्चर पहिल्या दिवसापासून घेतो, तर तू पण तुझं सेल्फ प्रिपरेशन पहिल्या दिवसापासून चालू केलं होतं की प्री झाल्यानंतर स्टार्ट केलंस? जीएचं मी सेल्फ प्रिपरेशन म्हणजे असं काही नाही केलंय. मी जस्ट म्हणजे जेव्हा बॅच स्टार्ट झाली फ्रॉम डे 1 तेव्हापासून सरांचं लेक्चर म्हणजे 1 लेक्चर पर डे ते माझं कन्फर्म होतं की मी ते करणारच.
म्हणजे मला GA मध्ये चांगला स्कोअर नाही यायचा, बट म्हणजे मी बोलू शकते GA बद्दल, जसं की इंटरव्ह्यू मध्ये मी बोलू शकते, कन्सेप्ट क्लिअरिटी आहे, पण माझं थेअरी लिहिताना एवढे मार्क्स नाही यायचे मला. सो मी जस्ट लेक्चर अटेंड करायचे आणि त्याला रिवाइज करायचे, की PDF देतात ना सर मंथ एंडला, त्याला मी रिवाइज करायचे, हो मॅगझिन आहे ते रिवाइज करायचे. बाकी मी GA आणि इंग्लिशला जास्त डोकं लावलं नाही, कारण की मला माहित होतं की इंग्लिशचं जे आधी मी रीडिंग बेस्ड जायची इंग्लिशचं, बट मग वराडे सरांची बॅच स्टार्ट झाली आणि खरंच म्हणजे खूप फायदा झाला असं मी सांगेल, कारण की मी इंग्लिशचं म्हणजे व्यतिरिक्त कोणाचंच केलेलं नाही, काहीच नाही, नथिंग. म्हणजे मी परत रिपीट अभ्यास पण नाही केलेला इंग्लिशचा, जे येतं तेवढंच. हो, कारण मला माहित होतं की जास्त डोकं लावून फायदा नाही आहे, डोकं आपल्याला क्वांट आणि रिझनिंगला लावायचं, की जे मॅक्झिमम स्कोअर सब्जेक्ट. येस. आता हे झालं प्रिपरेशन बद्दल. आता एक्झाम कडे आपण जाऊया. जसं प्रिपरेशन झाल्यानंतर प्रत्येक जण एक्झामला जातोच ऑफकोर्स, पण शेवटी कसं असतं प्रत्येक जण तिथं परफॉर्म करू शकेल याची गॅरंटी नाही. तर मग तुझी पहिली RRB ची एक्झाम आली असेल, म्हणजे होतीच ऑफकोर्स RRB PO. मग तिथं तुझं काय झालं परफॉर्मन्स, तिथं फेल का होणे मागचे काय रिझन वाटले तुला? थोडंसं असं झालं की ती माझी फर्स्ट टेस्ट होती, म्हणजे फर्स्ट एक्झाम होती, तर मी आधी बऱ्याच मॉक सॉल्व केलेलं होतं, पण ॲक्च्युअल एक्झाम देणं आणि मॉक देण्याच्यात खूप डिफरन्स असतो, की ते प्रेशर आपल्याला आपण बॅरी करू शकलो पाहिजे. सो तेच झालं आणि क्वांटचा पेपर थोडासा अवघड होता आणि व्हॅकन्सीज कमी होत्या, त्यामुळे माझा 2 मार्क्सने गेला तो. पहिली प्री गेली आणि तेव्हा मी घरी होते. नाही असं नाही वाटलं की काही करू शकत नाही, कारण की माझं मॉक मध्ये म्हणजे यायचा स्कोअर. सो असं वाटलं की नाही ठीक आहे, हां. सो समोर वाटलं की अजून बऱ्याच एक्झाम्स आहेत, आपण करून घेऊ असं. पॉझिटिव्ह अप्रोच पहिल्यापासून होताच की बाबा. आणि मी तेव्हाही तुम्हाला मार्क्स टाकले सर असं झालं वगैरे. आणि मग IBPS क्लर्क, IBPS PO, RRB क्लर्क दिली होती, बट तेव्हा माझा अभ्यासच नव्हता, तेव्हा मला माहित होतं की म्हणजे माझं मेन्सचं एवढं क्लिअर नाहीये वगैरे. तुझी पहिली एक्झाम फेल झाली RRB PO ची, मग त्यानंतर सगळ्या प्री ऑलमोस्ट निघल्या. हो. मग आता जसं मी अगोदरच सांगितलं की RRB क्लर्क मेन्स तिचं नाही झालं, 1 जानेवारीला जो निकाल लागतो, पण त्यानंतर मग IBPS PO आणि IBPS क्लर्क दोन्ही मध्ये फायनल सिलेक्शन आहे. मीनवाईल जो अभ्यास केला होतो युनियन बँक ऑफ इंडिया, मला वाटतं डिसेंबर मध्ये होती, त्यालाही कामाला आलं. युनियन बँक ऑफ इंडियाची LBO ची एक्झाम, आणि तिथेही तिचं फायनल सिलेक्शन आहे. तर आता एक टप्पा असतो इंटरव्ह्यूचा. आता तो 2 इंटरव्ह्यू अपेअर केले यावर्षी, एक युनियन बँक ऑफ इंडिया आणि एक IBPS PO चा. तर दोन्हींचा जर आम्हाला एक्सपिरियन्स सांग की कसं होतं, लँग्वेज पण मॅटर करते का, ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स? IBPS PO साठी मी प्रिपरेशन तर केलं होतं GAचं, म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं तर, आणि जसं की आपण म्हणतो की इंट्रोडक्शन वगैरे तसं केलेलं होतं. प्रिपरेशन माझं बऱ्यापैकी होती, इथे मॉकला पण आलेले होते, बट म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता, ते एक मेन होतं की एक्सपिरियन्स नव्हता आधी कुठल्या एक्झामचा वगैरे. सो मी गेले तिथे, आय वॉज सो कॉन्फिडंट, बट तिकडे जाऊन एकदम त्या लोकांनी खूप खराब गेला होता, वाईट गेला होता माझा इंटरव्ह्यू. IBPS POचा इंटरव्ह्यू खूप वाईट गेलेला होता. मी ऑलरेडी प्रेशरमध्ये होते आणि त्यांनी ऑलरेडी म्हणजे बरेच टेक्सटाईलचे क्वेश्चन विचारले, जे की अकॅडमिक्सवर क्वेश्चन विचारले म्हणून तुला अकॅडमिक्समध्ये, हो, तुझं प्रिपरेशन ऍक्च्युअली बँकिंगचं होतं. त्यांनी जे बँकिंगचे क्वेश्चन विचारले ते मी म्हणजे फ्लुएंटली सांगितलं त्यांना की मला म्हणजे असं आहे वगैरे, ते पण ओके म्हटले, पण त्यांना कळलं की मला बँकिंगचं येतंय आणि इकडे टेक्सटाईल, हो, त्यांनी मग तेच क्वेश्चन विचारायला स्टार्ट केलं आणि मी नर्वस होत गेले. पण म्हणजे मी असं दाखवलं नाही चेहऱ्यावर की मी नर्वस आहे वगैरे, मग त्यांना पण कळून गेलं की ते येत नव्हतं तर नाही सांगायचे की सॉरी सर आठवत नाही वगैरे. आणि लँग्वेज इज नॉट द बॅरियर, लँग्वेज मध्ये काही नसतं, आपले जर कन्सेप्ट क्लिअर आहे, आपल्याला येतंय, तर आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये ते सांगू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. करेक्ट आहे. आणि मग युनियन बँक ऑफ इंडियाचा इंटरव्ह्यूचा युनियनचं म्हणजे 1 एप्रिलला रिझल्ट आला आणि 3ला माझा इंटरव्ह्यू होता. सो मला माहित होतं की याच्यामध्ये झालेलं आहे आता, आणि युनियनचं सपोज म्हणजे असं होतं की घ्यायचा की नाही घ्यायचा, हा, मी देऊ की नको तुम्हाला विचारत होते, तर म्हटलं की देऊन टाक एक वेळा, तर झालंच आहे. तर मग मी गेले आणि मी खूप चिल होते त्या इंटरव्ह्यूमध्ये, मी काहीच प्रिपरेशन नव्हतं, नथिंग, काहीच नाही. आणि मग जसा आला तसा दिला मी, आणि पूर्ण क्वेश्चनचे आन्सर दिले फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे त्यांनी जे विचारलं ते मी सगळं डिलिव्हर करत गेले, म्हणजे कॉन्फिडन्स वाढत गेला माझा प्रिपरेशन नसतानाही. सो चांगलं वाटलं. हां, चला आता आपण ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्याकडे येऊया. जसं इंटरव्ह्यूचं पण झालं, आता ओव्हरऑल एक वर्षामध्ये सिलेक्शन झालं
किंवा एकाच वर्षामध्ये आपला रिझल्ट आला आणि तुझ्या अगोदरचे काही लोक आहेत किंवा तुझ्या सोबतचे काही लोक ज्यांची आणखी प्री पण नाही निघाले किंवा मे बी निघाले असतील पण अजून फायनल सिलेक्शन झालं, काय बरं वाटतं तुला की त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा तू काय असं एक्स्ट्रा केलं जे ते करत नाहीत किंवा मुलं एक्झॅक्टली सध्या कुठं चुकतायत एक्झॅक्टली बँकिंगची? मला तरी असं वाटतं की मुलांनी एक्झाम मध्ये काय येतं याच्यावरती फोकस करायला पाहिजे, ना की म्हणजे मुलं काय करतात 2-3 दिवस फक्त सिम्प्लिफिकेशन घेऊन बसतील किंवा हे घेऊन बसतील. सिम्प्लिफिकेशन किती मार्क्सला येतं? जास्तीत जास्त 5 मार्क. सपोज पीओची एक्झाम घेतली तर नाही. सो मला असं म्हणायचं आहे की एक्झाम मध्ये जे येतं त्यावरती फोकस करा, ना की जे सोपे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती. जे येतं ते ऑलरेडी येतच ना आपल्याला, जे येत नाही ते करायला पाहिजे. हो, कमर्शियल येत नाही त्याला डोकं लावायला पाहिजे. मुलं ह्या अशा गोष्टींकडे लक्ष देतात. सो त्यावरती फोकस करायला पाहिजे. एक गोष्ट झाली. सेकंड थिंग मी म्हणेल की लोकांनी स्वतःच्या जर्नीवरती फोकस करायला पाहिजे की स्वतःचं काय चालू आहे, स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे. मुलांचं कसं असतं, चहा घ्यायला गेले की विचारत बसते, अरे तुला किती येतात मॉक्समध्ये मार्क, तू मला नाही येत. म्हणजे त्यामुळे काय नाही होत, पण डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार सतत चालू असतात. असं तिकडून चहा घेऊन आल्यानंतर कळतं की अरे 2 तास तर मी विचार करण्यातच घालवले. तसा वेळ जातो. सो स्वतःवरती विश्वास ठेवा की आपण करू शकतो, आपल्याला करायचंय आणि स्वतःला करून दाखवण्यासाठी करा, दुसऱ्यांना नाही की ठीक आहे मला याला करून दाखवायचंय वगैरे, असं नाही. स्वतः काहीतरी करायचंय स्वतःसाठी, त्यासाठी करा आणि निगेटिव्ह लोकांपासून खरंच दूर राहा. त्याचा खूप मोठा फायदा होतो आयुष्यामध्ये. एवढंच मी म्हणते. आणि एक गोष्ट थर्ड थिंग की कोणालाही विचारू नका कसा अभ्यास करायचा आहे म्हणून. सरांपेक्षा बेटर मी सांगते कोणी सांगू शकत नाही, कारण की आपण एखाद्या मित्राकडे गेलो तर तो फक्त एवढंच सांगू शकतो की आपण कसं करायचं. त्याच्याकडे फक्त 2-3 उदाहरण असतात किंवा तो त्याचा विचार करून सांगतो की अभ्यास कसं करायचं. पण सरांकडे हजारो मुलं येतात, त्यांना प्रत्येकाची सिच्युएशन माहीत असते, त्याचं सोल्युशन माहीत असतं, सरांना सगळं काही माहीत असतं. तर सरांना प्रेफर करायला पाहिजे मी तर म्हणेल. मला जोही काही आतापर्यंत डाऊट आला मी डायरेक्टली येऊन सरांना बोलली की सर मला असं म्हणजे या स्टेजला मी आहे, मी काय करावं समोर, किंवा मला असं होतंय. म्हणजे असं निगेटिव्ह माइंडसेट होतो ना आपल्या कधी आपण या प्रवासात. कधी एक्झाम फेल झालो तर निगेटिव्ह होतं, कधीच कोणी अचानकच बोलून दिलं तर निगेटिव्ह होतं. आणि जसे तर मित्र तर आहेतच आपले, पॉझिटिव्ह बोलणारे पण निगेटिव्ह बोलणारे, पण निगेटिव्ह बोललं की माणूस मन एकदम निगेटिव्ह होतं. मग अशा सिच्युएशनला तू कसं टॅकल केलं? या सिच्युएशन मध्ये तू कसं स्वतःला काम ठेवलंस? मी असा विचार करायचे की हे लोक म्हणजे थोडेच दिवस आपल्या सोबत आहेत, पण आपल्याला सपोर्ट करणारे खरं म्हटलं आपली फॅमिली आहे, जे की आपल्याला पैसे पुरवत आहे, की आपल्याला माहित नसते की घरची परिस्थिती काय आणि कुठल्या परिस्थितीत मध्ये ते आपल्याला प्रोव्हाइड करताय. ते आपल्याला कधी जाणवू पण देत नाही की काय चालू आहे घरी वगैरे. सो त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे की जे आपल्याबद्दल वाईट बोलतात किंवा आपल्याला कुठलेही म्हणजे असे सजेशन देतात. आपण आपल्या आयुष्यात काय चालू आहे, घरच्यांनी कुठल्या परिस्थितीवर आपल्याला इथे पाठवलंय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत आपल्याकडून, स्वतःकडून काय अपेक्षा आहे, यावरती जास्त फोकस करायला पाहिजे असं मला वाटतं. करेक्ट. आणि मला फॅमिली सपोर्ट फुल होता. कधी असं जाणवलं नाही की म्हणजे पैसे नाही आहेत, म्हणजे असतीलही, म्हणजे बऱ्याच वेळा मला माहित असतं की त्यांच्याकडे म्हणजे असं आहे प्रॉब्लेम, पण ते मला कधी अवेलेबल होत नाही, पण ते मला दुसऱ्यांकडून घेऊन किंवा काही असं, पण त्यांनी कधी जाणवू नाही दिलं की असं. ते फक्त म्हणायचे की तू कर, बाकीचं टेन्शन तू काहीच नको घेऊ. आणि तू तेच केलं. हो, की आपण बरेचदा असं होतं, मुलं काय करतात की परिस्थितीला कवटाळून बसतात की यार आमच्या घरची परिस्थिती खराब आहे, मग मी पार्ट टाइम जॉब करू की काय. हो, म्हणजे तसा विचार करतात मुलं, पण मी म्हणते की आता आपण ज्या स्टेजला किंवा सिच्युएशनला आपण त्यांना काही आपल्याकडून हेल्प नाही करू शकत. आपण हेल्प काय करू शकतो की आपण आपला अभ्यास चांगला करू शकतो आणि लवकरात लवकर रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करू शकतो. तेच इम्पॉर्टंट आहे, कारण तेच तुमची परिस्थिती परमनंटली बदलणार आहे. तुमचा टेम्पररी जॉब किंवा तुमचा पार्ट टाइम जॉब हा तुमची परिस्थिती कधीच नाही बदलणार, उलट तुमचा सक्सेस आणखी डिले होत जाणार आहे त्याने. मुलं 4-5 हजार कमवण्याच्या मागे लागतात आणि पूर्ण 1 वर्षाचं डिले होऊन जातं. इनफॅक्ट बघा ना, तिने जे जॉब सोडून ती आली होती तर तिने टेम्पररी विचार नाही केला, तिने विचार केला परमनंट लाईफ लॉंग विचार करावा लागेल, कारण या जॉबमध्ये तुम्हाला सॅटिस्फाय होणार नाही किंवा या जॉबमध्ये माझं पूर्ण लाईफ सेटल नाही होणार आहे. तर लाईफ सेटल करण्यासाठी मला काहीतरी असं अचीव्ह करावं लागेल. बरोबर. आता पुढे काय? इथं थांबायचंय, पंजाब नॅशनल बँक तुला ऑफकोर्स जॉईन करायचंय, आमचं डिस्कशन पण झालं, तर पंजाब नॅशनल बँकवर आमचं कन्क्लुजन निघालं की PNB जॉईन करायचंय. मग पुढे काय यानंतर? आता थांबायचंय? थांबणार तर मी नाहीये. सो मी आता जे चालू आहे ते म्हणजे चालू देईल 2-3 वर्ष वगैरे, आणि एक्झाम देत राहील असं तर मला. इन्शुरन्स एक्झाम्स आहेत वगैरे, बऱ्याच एक्झाम्स येतात नंतर. सो मी प्रिपरेशन चालू ठेवेल माझं. करेक्ट आहे.
चला, इट वॉज नाईस टू टॉकिंग यू रेणुका. तिनं बऱ्याच, मी शेवटचा प्रश्न विचारत होतो की मुलांना काय सजेशन वगैरे दिशील, पण बऱ्यापैकी तिने सांगितलंय आणि त्यात आपण थोडंसं ते बोलण्याच्या ओघात त्या गोष्टी निघूनही गेल्या. तर छान बोलली आणि मला असं वाटतं प्रत्येकाने हा इंटरव्ह्यू खूप छान पद्धतीने बघावा. कारण जो पॉझिटिव्ह नोट, आणि ॲक्च्युली मी म्हटलं ना की 1 वर्षामध्ये सिलेक्शन होणं आणि क्लरिकलमध्ये AFOमध्ये दॅट इज नॅचरल थिंग, बट ऑफिसर कॅडरला 1 वर्षात सिलेक्शन मिळवणं या गोष्टीसाठी तेवढं कॉन्फिडंट आपण असलं पाहिजे, तेवढा आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे, योग्य लोकांची संगत असली पाहिजे आणि आपलं डायरेक्शन फिक्स असलं पाहिजे की मला इथं जायचं आहे, मला गॉसिपिंगमध्ये पडायचं नाही. म्हणजे ओव्हरऑल या इंटरव्ह्यूचं जर मी समराईज करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आजकालचे विद्यार्थी गॉसिपिंगमध्ये खूप पडतात. इनफॅक्ट आमच्यापर्यंत पण जेव्हा विद्यार्थी खूप फ्रस्ट्रेट असतात की सर मला माझी मैत्रीण असं बोलली तर मग मला टेन्शनच येतं आहे, माझ्या क्लासमेट जे आहेत किंवा रूममेट जे आहेत त्या फोनवरच बोलत बसतात, मला फार डिस्टर्ब होतं. तर या गोष्टीमध्ये मला असं वाटतं थोडं दुर्लक्ष झालं पाहिजे. ग्रुप, मी मागेही बोललो, मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आकाश डोंगरचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस बोललो होतो की ग्रुप असला तरी 2-3 जणांचा खूप झाला, जास्त तो नसावा. पण मला माहिती आहे तिचा काही ग्रुप वगैरे नव्हती, जेव्हा पण यायची ती एकटीच असायची. आणि आताही मला असं वाटतं तू एकटीच राहतेस बऱ्यापैकी, तिचं इंडिपेंडेंट राहते. आणि आपलं जर फोकस फिक्स असेल तर मला असं वाटतं त्या गोष्टींची गरज पडत नाही आणि उगाच निगेटिव्ह वाईब्स इतरांकडून घेतल्यापेक्षा आपण आपलं फोकस पॉझिटिव्ह राहिलेलं बरोबर. आणि तिचं सांगितलं तिने की बाकी लोक सांगतील तुम्हाला की आमच्या संपर्कात राहा, त्याचा डेफिनेटली जास्त फायदा होतो. कारण आमच्याकडे हजारो लोक आहेत तुमच्यासारखे, हजारो केसेस तुमच्यासारख्या बघितल्यात, चेहऱ्यावरून आम्हाला कळतं की कुणाच्या मनात काय चाललंय. तर असो, इट वॉज खरंच छान वाटलं तुला बोलून आणि मुलांनाही मला असं वाटतं डेफिनेटली चांगलं भेटलं असेलच. सो थँक्यू व्हेरी मच रेणुका आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीस तुला शुभेच्छा. थँक्यू. आमची अपेक्षा आहे की तू आणखी इन्शुरन्स सेक्टर असेल किंवा मग RBI ग्रेड बी असेल इथं एक्सप्लोर करावं स्वतःला. चलो, थँक्यू व्हेरी मच. आणि इंटरव्ह्यू कसा वाटला हे पण आणि तिला शुभेच्छा द्यायला पण कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.